सतत निगेटिव्ह राहणं, सतत नाही 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 म्हणत राहणं हे माणसाला अपयशाकडे घेऊन जात असतं. कित्येकदा मिळालेलं यश हा नकारात्मक माइंडसेट किंवा निगेटिव्ह विचारसरणी नाही 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 करत राहणं हे मिळालेलं यश हे संपवत असतं, नष्ट करत असतो. हे मी तुम्हाला आता सांगतोय. आजच नुकतेच माझ्याकडे एक डॉक्टर आले होते, MD डॉक्टर होते आणि ते आत्मसन्मान शिकायला आले होते. आता आत्मसन्मान शिकण्यासाठी पॉझिटिव्ह असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. नकारात्मक विचारसरणी हा आत्मसन्मानात एक शाप असतो. आत्मसन्मान चांगलं येत असेल आणि त्याचा माइंडसेट नकारात्मक असेल तर उलट त्याला जास्त नकारात्मक सूचना रुजण्याचा त्याच्यामध्ये संभव असतो. मुळात नकारात्मकतेला आत्मसन्मान होत नाही आणि जर केलं तर अधिक त्रासदायक ठरतं. आता झालं काय, ह्या डॉक्टर मुळात ते आध्यात्मिक होते. आध्यात्मिक त्यांचा चांगला माइंडसेट होता, MD डॉक्टर होते. पण थोडंसं त्यांचं सुरुवातीपासूनच नाही 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 ऐकायला आलं. तर मी त्यांना थोडंसं सांगितलं, म्हटलं हे असं नाही आधी काढा, नाहीतर प्रॉब्लेम वाढतात आणि आत्मसन्मान एकतर जमणार नाही किंवा प्रॉब्लेम वाढतील. आत्मसन्मान जमलं तर चुकीचा माइंडसेट रुजू शकतो. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. आणि आत्मसन्मानामध्ये सुद्धा जर पॉझिटिव्ह असेल, जर जो गुण येत असेल तर काही टक्के असतो, तो जर आपण ॲक्सेप्ट केला, स्वीकारला पॉझिटिव्हली, तर तो गुण वाढत जाणार. आणि होतं काय, काही वेळा आत्मसन्मान करून गुण यायला लागतो पण आपण तो स्वीकारत नाही. आपण नाहीच म्हणत राहतो. आपल्याला वाटतं 100% गुण यावा, पण गुण काही टक्के आलेला असतो. नाही म्हटल्यामुळे जो आलेला गुणसुद्धा निघून जातो, नाहीसाच होतो. त्यामुळे सतत पॉझिटिव्ह असणं गरजेचं होतं.